नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण टोमॅटोला खूप चांगल्या पद्धतीने खतं देत असतो, खूप चांगल्या पद्धतीने फवारणी करत असतो, तरी सुद्धा व्यवस्थित सगळे कामं करूनही टोमॅटो पिकामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला चांगल्या प्रकारचा फुटवा मिळत नाही, फुलगळ कायम होत असते आणि अशाच परिस्थितीमध्ये फळाचा आकार सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा मिळत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा टोमॅटोमध्ये नेमकी अडचण काय आहे ही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही। शेतकरी बांधवांनो, या समस्येसाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतं तो म्हणजे मल्चिंग पेपर। बऱ्याच वेळा टोमॅटो प्लॉटमध्ये काम करत असताना चुकीचा मल्चिंग पेपर वापरल्यामुळे नेमक्या कोणकोणत्या गोष्टी घडतात आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला हवे आणि हा मल्चिंग पेपर टोमॅटो पिकासाठी निवडताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे या संदर्भामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण टोमॅटो पिकाची शेती करत असतो किंवा टोमॅटोमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा टोमॅटो लागवडीवेळीच विचार करत असतो, अशा परिस्थितीमध्ये जो काही मल्चिंग पेपर निवडला जातो आणि हा निवड करताना बऱ्याच वेळा हा पेपर चुकला तर टोमॅटो पिकामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात हे अगोदर आपण सविस्तर समजून घेऊया। शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीचा मल्चिंग पेपर निवडल्यामुळे टोमॅटो पिकामध्ये जो काही तुमचा बेड असतो या बेडमध्ये जे काही तापमान आहे या तापमानामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये असंतुलन निर्माण होत असतं। बऱ्याच वेळा चुकीचा मल्चिंग पेपर हा पेपरवरती ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडत असतो, हा सूर्यप्रकाश हा मल्चिंग पेपरवरती पडत असताना तो तितक्या चांगल्या पद्धतीनं परावर्तित होत नाही। तो सूर्यप्रकाश किंवा तापमान किंवा उष्णता या मल्चिंग पेपर करून मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेतली जात असते। हा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम चुकीच्या मल्चिंग पेपरवरती आपल्याला दिसून येत असतो। त्याचबरोबर हा चुकीचा मल्चिंग पेपर किंवा बऱ्याच वेळा लो क्वालिटीचा मल्चिंग पेपर हा बोधावरती वापरला जातो, त्यावेळेस टोमॅटो पिकामध्ये जी काही मुळांची वाढ आहे ही असंतुलित किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत असते। बऱ्याच वेळा जी काही बोधामध्ये आपल्याला व्यवस्थित मुळांची वाढ व्हायला पाहिजेत याच पद्धतीची न झाल्यामुळे बऱ्याच वेळा टोमॅटो पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी दिसायला सुरुवात होते। त्याच्यानंतर बऱ्याच वेळा हा मल्चिंग पेपर ज्यावेळेस आथरला जातो, अशा परिस्थितीमध्ये पडणारा हा सूर्यप्रकाश हा जास्त प्रमाणामध्ये ज्या याच्यामधून शोषला जात असतो, अशा परिस्थितीमध्ये त्याचा जो थिकनेसपणा असतो हा थोडासा कमी असतो। मग अशा परिस्थितीमध्ये मल्चिंग पेपर फाडून मोठ्या प्रमाणामध्ये तण उगवायला सुरुवात होत असते किंवा सूर्यप्रकाश ह्या बोधाला मिळत असल्यामुळे त्यामुळे बोधावरती किंवा बोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तण वाढू लागतं आणि हे तण वाढल्यानंतर बऱ्याच वेळा ते टोमॅटो पिकाशी अन्नद्रव्याच्या बाबतीत असेल किंवा पाण्याच्या बाबतीत असेल मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा करायला सुरुवात करतं। शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर अजून एक फक्त मल्चिंग पेपर चुकल्यामुळे अजून एक प्रकार आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये दिसून येतो, तो म्हणजे जो काही बोधाचा ओलावा आहे किंवा वापसा आहेत हा थोडासा कमी जास्त प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळतो। बऱ्याच वेळा एकसारखा वापसा न मिळाल्यामुळे टोमॅटो प्लॉटमध्ये आपल्याला एकसारखी वाढ सुद्धा होताना दिसत नाही। या गोष्टीची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायला हवी। त्याचबरोबर मल्चिंग पेपर निवडताना बऱ्याच वेळा जो काही रंग आहे किंवा जी काही गुणवत्ता आहे ही कमी जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळा टोमॅटो पिकामध्ये व्यवस्थित एकसारखी वाढ न होणे, एकसारखी फुलधारणा न होणे किंवा एकसारखा फुटवा न मिळणे यासारख्या समस्या टोमॅटो पिकामध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्याच्याच बरोबर मल्चिंग पेपर हलक्या क्वालिटीचा ज्यावेळेस तुम्ही किंवा चुकीच्या पद्धतीचा आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये वापरतात, ह्या परिस्थितीमध्ये हा मल्चिंग पेपर बऱ्याच वेळा त्याला थोड्याशा चिरा पडणे किंवा हा लवकर फाटणे यासारख्या गोष्टी आपल्या टोमॅटो पिकामध्ये घडून येतात। मग हा फाटलेला मल्चिंग पेपर बऱ्याच वेळा ज्या पद्धतीचं फायदा टोमॅटो पिकामध्ये व्हायला पाहिजे तितक्या चांगल्या पद्धतीचा होत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो म्हणजे उत्पादन वाढीमध्ये। बऱ्याच वेळा त्याच परिस्थितीमध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या टोमॅटो पिकामध्ये घेत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे खतं सुद्धा टोमॅटो पिकामध्ये देत असतो, पण फक्त चुकीचा मल्चिंग पेपर निवडल्यामुळे ह्या सगळ्या समस्या आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर चुकीचा मल्चिंग पेपरचा शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा तोटा आपल्या टोमॅटो पिकामध्ये घडतो तो म्हणजे जे काही तुम्ही ड्रिप इरिगेशन वापरलेलं असतं, हे ड्रिप इरिगेशन वापरताना व्यवस्थित
पाणी आपल्या बोधामध्ये पसरत नाही, बऱ्याच ठिकाणी पाणी जास्त धरून ठेवलं जातं किंवा बऱ्याच वेळा बोधामध्ये या वापसा कंडिशन असेल किंवा ज्याला दुसरी बाजू जर म्हटली तर निचरा असेल किंवा ड्रेनेज असेल, ही गोष्ट एकसारखी घडत नाही आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट टोमॅटोच्या उत्पादनावरती होत असतो. शेतकरी बांधवांनो, जर येत्या काळामध्ये अशाच प्रकारची समस्या तुमच्या बोधावरती किंवा तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये दिसत असेल तर आमची ज्या काही ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत, ज्यामध्ये ऑनलाईन प्लॉट कन्सल्टन्सी असेल, टोमॅटो पिकासंदर्भात शेड्यूल बुक असेल किंवा टोमॅटो प्लॉटसाठी व्हिजिट असेल, यासाठी नक्की संपर्क करा. त्या संदर्भामध्ये ह्या ज्या काही समस्या असतील तुमच्या प्लॉटमध्ये सोडवण्यासाठी जे काही आमचे व्हॉट्सअप नंबर दिले आहेत, यावरती फोटो असेल किंवा तुमची छोटीशी व्हिडिओ क्लिप असेल, नक्की पाठवा. त्यावरती एक प्रॅक्टिकल सोल्युशन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. शेतकरी बांधवांनो, आता झाले ह्या समस्या चुकीचा मल्चिंग पेपर वापरल्यानंतर टोमॅटो प्लॉटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाययोजना काय करता येऊ शकता. शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस टोमॅटो पिकाला तुम्ही मल्चिंग पेपर टाकण्याचा निर्णय घेतात, त्याच परिस्थितीमध्ये फक्त मल्चिंग पेपर स्वस्त मिळतोय म्हणून मल्चिंग पेपर निवडू नका. बऱ्याच वेळा हा मल्चिंग पेपर निवडताना तो व्यवस्थित मायक्रॉनचा आहे का नाही, तो UV स्टॅबिलाइज आहे का नाही, त्याचबरोबर त्याची स्ट्रेंथ आहे ती तितक्या चांगल्या क्वालिटीची आहे का नाही, या सगळ्या गोष्टींची निवड तुम्ही करायला हवी. बऱ्याच वेळा ज्यावेळेस टोमॅटो साठी मल्चिंग पेपर आपण घेताना बऱ्याच वेळा स्वस्त क्वालिटीचा मल्चिंग पेपर एका पीक हंगामासाठी वापरता येईल एवढाच विचार करून घेतो. पण हे जर गोष्ट तुम्ही करत असाल तर टोमॅटो पिकामध्ये जे काही तुम्ही चांगल्या पद्धतीचं उत्पादन असेल किंवा चांगल्या पद्धतीच्या टोमॅटोमध्ये वाढ असेल, फुलधारणा असेल, फळधारणा असेल, या गोष्टींसाठी पुढे जाऊन जो खर्च करतात, हा फक्त चुकीचा पेपर निवडल्यामुळे घडत असतात. त्यामुळे सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही चांगल्या क्वालिटीचा आणि दर्जेदार क्वालिटीचा मल्चिंग पेपर निवडण्याचा निर्णय आपल्या प्लॉटमध्ये घ्यायला हवा. त्याचबरोबर योग्य हंगामासाठी योग्य रंगाचा किंवा योग्य क्वालिटीचा मल्चिंग पेपर तुम्ही पिकासाठी वापरायला हवा. जर तुम्ही उन्हाळी हंगाम करत असाल तर वेगळ्या रंगाचा, पावसाळी हंगाम करत असाल तर सिल्वर किंवा ब्लॅक कलरचा मल्चिंग पेपर आहे, तो तुमच्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर जो काही तुम्ही बोध पाडता आहात, हा बोध तयार करताना जे काही ड्रिपनं पाणी देणार आहात आणि त्यावरती मल्चिंग पेपर टाकणार आहात, मग अशा परिस्थितीमध्ये ड्रिपनं देणाऱ्या पाण्याचा निचरा व्यवस्थित बाहेर आपल्या बेड बाहेर कसा होईल, या पद्धतीने बेडची निर्मिती करायला हवी आणि त्यावरती चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर तुम्ही टाकायला हवा. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रिप इरिगेशन असेल, ही तुमची ड्रिप लाईन असेल, ही योग्य डिस्चार्ज तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही बसवायला हवी. जेव्हा योग्य डिस्चार्ज आणि योग्य अंतरावरती ड्रिपरचा अंतर, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करून ड्रिप इरिगेशन आपल्या प्लॉटमध्ये बसवता, त्याच परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीचा मल्चिंग पेपरचा फायदा तुम्हाला करता येऊ शकतो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुमचा मल्चिंग पेपर फाटला आहे किंवा ज्या ठिकाणी फाटलेला असेल किंवा फाटतोय, अशा परिस्थितीमध्ये हा जो काही मल्चिंग पेपर फाटलेला असतो तो लवकर दुरुस्ती करून तिथं दुसरा मल्चिंग पेपर टाकून तुम्ही प्लॉटमध्ये काम करायला हवं. शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर मल्चिंग पेपर योग्य क्वालिटीचा निवडला आहे, तुमचा टोमॅटो प्लॉटमध्ये व्यवस्थित तुम्ही फवारण्या घेत आहात, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टोमॅटो प्लॉटमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य देतात, हे टोमॅटो प्लॉटमध्ये योग्य गरजेच्या किंवा योग्य पिकाच्या अवस्थेनुसारच तुम्ही टोमॅटो पिकाला अन्नद्रव्य द्यायला हवे. वाढीच्या अवस्थेत थोडासा फॉस्फरसचा पुरवठा असेल, पोटॅशचा पुरवठा असेल, त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारख्या अन्नद्रव्यांची गरज असेल, टोमॅटोच्या अवस्थेनुसार तुम्ही द्यायला हवी. त्यामुळे टोमॅटोमध्ये फक्त चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर वापरून योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, योग्य फवारणीचं नियोजन असेल, तुम्हाला भरघोस उत्पादनात त्याचा फायदा होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, यासारख्या टोमॅटो पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येत असतात, पण बऱ्याच वेळा ह्या समस्या ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघून सोडवण्याचा प्रयत्न करतात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रत्येक शेतकऱ्याचा प्लॉट वेगळा आहे, प्रत्येक शेतकऱ्याची जमीन वेगळी आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये बदलत्या हवामानामध्ये
प्रत्येक प्लॉटमध्ये येणाऱ्या समस्या सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या आहेत. म्हणून या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या काही आमच्या ऑनलाईन कन्सल्टन्सी असेल किंवा टोमॅटो प्लॉट संदर्भामध्ये की जे काही आमचं शेड्यूल बुक असेल किंवा तुमच्या प्लॉटसाठी व्हिजिट असेल, यासाठी हे जे काही व्हॉट्सअप नंबर दिले आहेत यावरती नक्की संपर्क करा किंवा तात्काळ तुमचे काही टोमॅटोच्या समस्या असतील या सोडवण्याचा प्रयत्न करा. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला प्लॉट रजिस्टर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो काही गुगल फॉर्म दिला आहे त्यावरती आपल्या प्लॉटची नोंदणी जरूर करून घ्या आणि त्यानंतर तुमचा प्लॉट रजिस्टर केल्यानंतर आमची जी काही टीम आहे ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमच्या प्लॉटवरती कशा पद्धतीनं काम करता येईल याची माहिती देण्यात येईल. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती अशाच प्रकारचे भाजीपाला पिकं असतील किंवा विविध फळ पिकं असतील यांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि येत्या काळामध्ये ह्या ज्या काही मी समस्या सांगितल्या या तुमच्या प्लॉटमध्ये दिसत असेल तर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये काय करत आहात किंवा तुमच्या प्लॉटमध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत या कशा पद्धतीने येत आहेत हे मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. नमस्कार.